नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर मी आज प्रत्यक्ष पॉवर पॉइंटच्या माध्यमामधून हे कंपास घेऊन आलेले आहे। कंपास मध्ये कोणकोणते साहित्य असते बरं? येस, ही आहे कंपास, यानंतर गुन्ह्या, कर्कटक, पट्टी आणि हे सगळं तुमच्या स्वागतासाठी घेऊन आले। तेव्हा वेलकम विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो आणि आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मनोरंजनात गणित कसे शिकायचे या पाठाविषयी। चला तर मग कोणता पाठ? इयत्ता 6वी, आणि या 6वीच्या पाठामध्ये आपण कोणता विषय शिकणार आहोत? येस, या आकृतीमधून सहज तुम्हाला लक्षात येते की विषय असणार आहे गणित, आणि त्या गणितामध्ये आपल्याला शिकायचं आहे त्या पाठाचं नाव। ओळखा पाहू कोणता पाठ असणार आहे। तुम्हाला या पाठाचं नाव या ठिकाणी लगेच मी सांगतो, भौमितिक रचना। आणि कशी भौमितिक रचना करायची हे सुद्धा आपण सखोलपणे पाहणार आहोत। आकृतीमध्ये आपल्याला कोणकोणते चित्र दिसत आहेत? येस, भौमितिक रचना या पाठामधून तुम्हाला पाठाचं नाव आपण पाहणार आहोत, रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे, आणि याच्या 3 पद्धती आहेत। या आकृतीमध्ये जे साहित्य दिसत आहे ते साहित्य कोणकोणते आहे बरं? गुन्हे आहे, कंपास आहे, कोन मापक आहे आणि पट्टी सुद्धा आहे। तेव्हा सर्वप्रथम आपण पाठाचे नाव रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे यातील पहिला प्रकार पाहूयात आपण, गुन्ह्याचा उपयोग करून लंब काढणे। या ज्या 5 पायऱ्या आहेत, 4 स्टेप्स आहेत, या 4 स्टेपच्या माध्यमामधून आपल्याला लंब काढायचा आहे। त्याचबरोबर दुसरं पद्धत आहे कंपासचा उपयोग करून लंब काढणे। या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 स्टेप्सचा वापर करून आपण लंब काढणार आहोत। त्याचप्रमाणे कोन मापकाचा सुद्धा वापर करणार आहोत। त्यामध्ये या प्रमुख 5 पायऱ्यांचा वापर करून आपण लंब काढूया। चला तर मग आपण सर्वप्रथम पाहूयात गुन्ह्याचा उपयोग करून लंब काढणे। सर्वप्रथम हा गुन्हा घ्यायचा आणि त्याच्या माध्यमामधून आपण रेषा PQ काढूया। या ठिकाणी पहा, रेषा PQ मी गुन्ह्याचा वापर करूनच काढलेली आहे, तिला नाव PQ दिलेलं आहे, आणि या रेषेवर आपण कोठेही R हा बिंदू घेऊया। आता आपला हा गुन्हा आहे, या गुन्ह्याचे काटकोन करणारी एक बाजू बरोबर रेषेला समांतर जाईल आणि R बिंदू जवळ आपण ठेवूया। या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा गुन्हा ठेवलेला आहे। आता R बिंदूतून आपल्याला या गुन्ह्याची जी उजवी बाजू आहे, सरळ उभा असणारी जी बाजू आहे, या उभ्या रेषेला उभ्या बाजूला आपण R बिंदूतून सरळ एक रेषा काढूयात आणि त्या रेषेला RS हे नाव देऊया। बघा, R बिंदूतून ही रेषा काढलेली आहे बरोबर गुन्ह्याला काटकोन करणारी, आणि या ठिकाणी आपल्याला रेषा मिळते ती म्हणजे RS। आता R बिंदू या ठिकाणी हा लंब आहे, म्हणजे रेषा RS ही रेषा PQ ला लंब आहे, या ठिकाणी काटकोन झालेला आहे। यानंतर आपण आता कंपास व पट्टीचा उपयोग करून रेषा काढूयात, लंब काढूयात। रेषा MN सर्वप्रथम आपण काढूयात। रेषेवर कोठेही K बिंदू घेऊयात। सर्वप्रथम रेषा MN काढलेली आहे आणि या MN रेषेवर हा K बिंदू घेतलेला आहे। आता आपल्याला हा कंपासचे एक टोक K बिंदूवर ठेवायचं आहे आणि बरोबर थोडे अंतर घेऊन या ठिकाणी आपल्याला या K बिंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 2 कंस करायचे आहे। सर्वप्रथम आपण डाव्या बाजूला एक कंस केला। आता कंपासचं टोक K वरच ठेवायचं आहे आणि यांच्या साईडला आपल्याला आणखी एक छेदणारा कंस करायचा आहे, आणि आता कंपासचे टोक आपल्याला या ठिकाणी हे जे छेदन बिंदू मिळालेले आहेत त्यांना A आणि B नाव दिलेली आहेत। आता कंपासचे टोक बरोबर आपण A बिंदूवर ठेवू आणि A आणि B अंतर जे आहे त्या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊयात, आणि रेषेच्या वरच्या बाजूला एक आपण कंस म्हणजेच या ठिकाणी छेदणारा कंस काढणार आहोत। हा A बिंदूवर ठेवलेलं कंपासचे टोक आहे आणि हा एक कंस काढला। आता कंपासचे टोक उचलून बरोबर B बिंदूवर ठेवूयात। पहिल्या काढलेल्या कंसाला हा दुसरा एक कंस छेदणारा काढूयात। अशा पद्धतीने आपल्याला T बिंदू मिळालेला आहे। आता K आणि T हे एकत्र जोडले आपण
तर आपल्याला KT ही रेषा लंब दिसणार आहे. कोणाला असणार आहे? MN ला. K आणि T बिंदूतून रेषा काढली तर ती लंब झालेली आहे, म्हणजेच रेषा KT ही रेषा MN ला लंब झालेली आहे. आणि तिसरा प्रकार आपण कोन मापकाचा उपयोग करून या ठिकाणी आणखी एक लंब काढूया. सर्वप्रथम कोन मापक या पट्टीच्या साहाय्याने एक रेषा काढूयात आणि त्या रेषेला RS हे नाव देऊयात. आणि या RS रेषेवर कोठेही आपण या ठिकाणी M बिंदू घेऊयात. आता कोन मापकाचे केंद्र असणारा बिंदू बरोबर M वर घेऊयात आणि वरच्या बाजूला ज्या ठिकाणी 90 अंशाची खूण आहे तिथं आपण N बिंदू स्थापन करूयात. अशा पद्धतीने हा 90 अंशाच्या वरती N बिंदू आलेला आहे. आता आपण पट्टीच्या साहाय्याने MN हे दोन बिंदू एकत्र जोडूयात आणि म्हणजे आपल्याला या ठिकाणी MN M पासून N पर्यंत किंवा त्याच्या वरतीही घेऊ शकता या ठिकाणी काटकोन करणारा एक कोन मिळालेला आहे, म्हणजेच हा लंब झालेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने रेषा MN ही रेषा RS ला M बिंदूत लंब आहे, म्हणजेच MN लंब आहे तो RS ला. अशा पद्धतीने मित्रांनो, कसा वाटला आपला तास? नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि सहज तुम्ही लंब करणार आहात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये छान छान व्हिडिओ घेऊन. थँक्यू व्हेरी मच.